नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 8वी विज्ञान विषयातील 11व्या टॉपिक विषयी आपण माहिती घेत आहोत. टॉपिकचं नाव आहे ह्यूमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम. खरं तर मित्रांनो, यापूर्वीचा पहिला व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिला असेल आणि त्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीमचा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो आपण पाहिलेला आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम याविषयी माहिती घेणार आहोत. रेस्पिरेटरी सिस्टीम अँड स्ट्रक्चर अँड फंक्शन. आजचा जो पॉइंट आपण विचारात घेतोय त्याचं नाव काय? रेस्पिरेटरी सिस्टीम, स्ट्रक्चर अँड फंक्शन. रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये जे वेगवेगळे भाग आहेत याही विषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती. सुरुवातीला आपण एकदा बघूयात नेमके कोणकोणते भाग आहेत आणि प्रत्यक्ष आपण एक्सप्लेनेशनला सुरुवात करू. रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये जे वेगवेगळे पार्ट्स आहेत त्यामध्ये नोज, त्यानंतर फॅरेंग्स, विंड पाईप, लंग्स आणि त्यानंतर एक डायफ्रॅम याच्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. एक एक करून आपण पॉइंट बघूयात. आपल्या समोर इथे डायग्राम दिसते पहा, की ज्या डायग्राम मध्ये आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टीम जे आहे त्याचं पूर्ण स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. रेस्पिरेटरी सिस्टीमचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याविषयी माहिती दाखवलेली आहे. आपण हे बघूयात. पहिल्यांदा जो पहिला पार्ट आहे रेस्पिरेटरी सिस्टीमचा तो म्हणजे नोज. रेस्पिरेटरी सिस्टीम अँड रेस्पिरेशन बिगिन्स विथ नोज. म्हणजे श्वसन संस्था जी आहे त्याची सुरुवात ही नोज पासून होते. म्हणजे एक्सटर्नल पार्ट आहे शरीराच्या की ज्याच्याद्वारे आपण हवा शरीरामध्ये घेतो. सो एअर इज फिल्टर्ड विथ द हेल्प ऑफ अ हेअर अँड म्युकस प्रेझेंट इन द नोज. म्हणजे नाकाचा याच्यामध्ये रोल काय नेमका? तर नाकामध्ये असणारे जे हेअर्स आहेत आणि त्याचबरोबर जे म्युकस आहे म्हणजे केस आणि चिकट ओलसर नाकातला जो पदार्थ आहे त्यामुळे हवा फिल्टर केली जाते किंवा गाळली जाते आणि अशी स्वच्छ हवा आपल्या श्वासनलिकेमार्फत फुफ्फुसांमध्ये जाते. ठीक आहे, हा जो आहे तो पहिला पार्ट. आता मी सांगितल्याप्रमाणे डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल पहा, हे नेझल कॅव्हिटी आतल्या बाजूला आहे ते आपल्याला डायग्राम मध्ये दिसते, नेझल कॅव्हिटी. आणि या नेझल कॅव्हिटी मार्फत एअर जी आहे ती रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये जाते. त्यानंतर जो सेकंड पार्ट आहे तो म्हणजे फॅरेंग्स. डायग्राम मध्ये बघा, इथे लक्षात येईल हा फॅरेंग्स पार्ट दाखवलेला आहे. इथं जो रिजन आहे की ज्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की तोंडाचा रिजन आणि नाकाकडून येणार रिजन जो एकत्र येतोय तो फॅरेंग्सचा पार्ट. ओके, सो फूड पाईप अँड विंड पाईप ओरिजिनेट इन फॅरेंग्स. म्हणजे फॅरेंग्स एक असं रिजन आहे की ज्या ठिकाणी या दोन्ही पाईप्स म्हणजे श्वास नलिका आणि अन्न नलिका ह्या एकत्र आलेल्या असतात किंवा एका ठिकाणी एका शेजारी एकटे असतात. विंड पाईप इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द फूड पाईप. मांडणी अशी आहे की आपण आपल्या स्वतःचा जर विचार केला तर पुढच्या बाजूला श्वास नलिका आणि त्याच्या मागच्या बाजूला अन्न नलिका असते. ठीक आहे, देर इज अ लीड ऍट द बिगिनिंग ऑफ अ विंड पाईप. आणि सगळ्यात महत्वाचं, जिथं विंड पाईप सुरू होतो त्या विंड पाईपच्या जवळ तिथं मध्ये डायफ्रॅम आहे. डायफ्रॅम म्हणण्यापेक्षा काय म्हणता येईल आपल्याला? लीड आहे. सॉरी, तिथे शब्द काय वापरायचा आपण? लीड आहे. म्हणजे एक झाकण आहे. So this lead closes the windpipe during the passing of food into the pipe and thereby normally prevent the entry of food particles into the windpipe. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरण पाहिलं होतं, चर्चा केली होती, तुम्हाला लक्षात असेल पहा, की जेवण करत असताना बोलू नये. का बरं असं? तर जेवण करताना बोललं तर अन्नाचे काही कण चुकून अन्न नलिकेच्या ऐवजी श्वास नलिकेमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अपाय होईल. म्हणून श्वास नलिकेची जिथं सुरुवात होते त्याच्या वरच्या बाजूला एक झाकण किंवा झडप आहे की ज्याद्वारे गिळलेलं अन्न हे फक्त अन्न नलिकेमध्ये पास होतं, ते श्वास नलिकेमध्ये जाणार नाही. अदरवाईज विंड पाईप रिमेन्स ओपन. जर समजा हे झाकण नसतं तर श्वास नलिका कायम उघडी राहिली असते आणि त्याचा हा धोका झाला असता की गिळलेलं अन्न कदाचित अन्न नलिकेच्या ऐवजी श्वास नलिकेमध्ये गेलं असतं. हेन्स एअर पासेस थ्रू द फॅरेंग्स इनटू द विंड पाईप. म्हणजे एअर जे आहे साहजिकच काय होते, अन्न नलिकेच्या ऐवजी श्वास नलिकेमध्ये जाते. पहा, स्ट्रक्चर नीट लक्षात घ्या. इथं नेझल कॅव्हिटी दाखवली आहे, ही बकल कॅव्हिटी किंवा तोंडाचा भाग आहे आणि हे दोन्ही इथं एकत्र येतात ते फॅरेंग्सच्या जवळ. एकत्र येतात म्हणण्यापेक्षा नाकाचा अंतर्भाग आणि तोंडाचा अंतर्भाग इथपासून ह्या दोन नलिका ज्या आहेत त्या श्वास नलिका आणि अन्न नलिका वेगळ्या असतील. नेक्स्ट पॉइंट, विंड पाईप. विंड पाईप इज स्वोलन ऍट द बिगिनिंग ड्यू टू द साऊंड बॉक्स. स्वोलन याचा अर्थ फुगीर किंवा मोठा. म्हणजे आपली जी विंड पाईप आहे किंवा ज्याला श्वास नलिका म्हणतो आपण, ती जिथं सुरू होते तिचा आकार थोडा मोठा आहे. का? तर त्या ठिकाणी साऊंड बॉक्स आहे. साऊंड बॉक्स म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये स्वरयंत्र म्हणतो. आपण जे बोलू शकतोय, आवाज निर्माण करू शकतोय, भाषा आपण वापरतो, हे जे काही सगळं ऍक्टिव्हिटी आवाजाशी रिलेटेड हे या साऊंड बॉक्समुळे आहे. ठीक आहे, म्हणजे या साऊंड बॉक्सची पोझिशन मला वाटतं तुमच्या लक्षात आली असेल इथल्या रिजन मध्ये की जिथं विंड पाईप सुरू होत आहे.
विंड पाईप इज बायफर्केट इन टू द थोरॅक्स. हा जो विंड पाईप आहे हा थोरॅक्स मध्ये बायफर्केट होतो. बायफर्केट होणे म्हणजे दुभागणे. दुभागणे दोन भाग होतात. तर नीट पहा, हा जो व्हाईट कलरचा पार्ट दिसतो हा विंड पाईप आहे. ठीक आहे. आणि हा विंड पाईप जसा खाली जाईल, थोरॅक्स रिजन म्हणजे थोरॅक्स रिजन याचा अर्थ आपल्या छातीचा भाग, तर त्याचे असे दोन ब्रांचेस होतात पहा. उलट वाय, कॅपिटल वाय शेप दिसतोय. ह्या दोन भागामध्ये तो विभागला जातो. वन ब्रांच एंटर्स टू द राईट लंग अँड द अदर इन टू द लेफ्ट लंग. आणि ह्या ज्या दोन ब्रांचेस आहेत झालेल्या, हे एका बाजूच्या एका लंग्स मध्ये आणि दुसरी जी बाजू आहे ते दुसऱ्या लंग मध्ये, असं त्याचं डिव्हायडेशन होतं. म्हणजे दोन्ही फुफ्फुसाला ते जोडलं जातं. ठीक आहे. त्यानंतरचा जो तिसरा पॉइंट आपण बघतोय तो म्हणजे लंग्स. अ लंग इज प्रेझेंट ऑन द आयदर साइड ऑफ द हार्ट इन अ थोरॅसिक कॅव्हिटी. मी तुम्हाला म्हणालो होतो मागं सुद्धा की ज्या वेळेला आपण बायोलॉजीचा अभ्यास करतो त्यावेळेला एक महत्वाचा पॉइंट आपण लक्षात घ्यायचा आहे. कुठला पॉइंट लक्षात घ्यायचा आहे? तर आपण पीएसएफ फॉर्म्युला कधी विसरायचा नाही. काय विसरायचं नाही? पीएसएफ पॉइंट. पीएसएफ म्हणजे काय? मी परत एकदा इथं उल्लेख करतो किंवा आठवण करून देतो तुम्हाला. पी, त्यानंतर एस आणि एफ. पीचा अर्थ काय सांगितलं होता? तर पोझिशन, त्यानंतर स्ट्रक्चर आणि फंक्शन. म्हणजे ज्या वेळेला एखादी सिस्टीम, एखादा ऑर्गन किंवा कोणताही भाग आपण एक्सप्लेन करतो तर त्यामध्ये त्याची पोझिशन काय, त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर काय आणि फंक्शन काय हे सांगणं किंवा आपल्याला आठवता येणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्याप्रमाणे लंग्सच्या बाबतीत आपण काय सांगतोय? तर पोझिशन कुठे आहे? लंग इज प्रेझेंट इन द ऑन द आयदर साइड्स ऑफ हार्ट इन अ थोरॅसिक कॅव्हिटी. आपल्या छातीमध्ये मध्यभागी जिथं हृदय आहे त्या हृदयाच्या दोन्ही बाजूला हे फुफ्फुस आहेत. आणि कुठं आहेत? थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे छातीच्या रिजन मध्ये आहे. मॅक्झिमम एरिया ऑफ अ थोरॅसिक कॅव्हिटी इज ऑक्युपाइड बाय लंग्स अँड दे कव्हर द मॅक्झिमम पार्ट ऑफ द हार्ट. पहा, म्हणजे फुफ्फुसांची रचना अशी आहे की छातीचा जो पूर्ण अंतर्गत भाग आहे हा फुफ्फुसाने भरलेला आहे आणि जो काही उर्वरित मधला भाग आहे त्या भागामध्ये हार्ट किंवा हृदय आहे. लक्षात येते? म्हणजे पूर्ण थोरॅसिक रिजन जो आहे तो लंग्सनी कव्हर झालेला आहे. इच लंग हॅज अ डबल लेअर्ड कव्हरिंग. हा पण पॉइंट जो आहे तो खूप महत्वाचा आहे. काय सांगितलंय की जे हृदय आहे त्याच्यावरती, परत एकदा बघा, इच लंग हॅज अ डबल लेअर्ड कव्हरिंग. दोन्ही फुफ्फुसांच्या वरती एक डबल लेअर आवरण आहे किंवा त्याच्यावरती असं कोटिंग आहे. इट इज कॉल्ड ॲज अ प्ल्युरा. आणि हे जे लंग्स वरती असणारं कोटिंग आहे त्याचं नाव काय? प्ल्युरा. लंग्स आर इलास्टिक लाईक अ स्पॉन्ज. आपले फुफ्फुस जे आहेत अगदी इलास्टिक किंवा लवचिक आहेत किंवा काय म्हणतात आपल्याला स्पंज सारखी ती आहेत. लंग्स आर मेड अप ऑफ मेनी स्मॉल कंपार्टमेंट्स कॉल्ड ॲज अल्व्हिओलाई. आणखीन एक महत्वाचा भाग असा की फुफ्फुसांचा जर अंतर्गत रचनेचा विचार केला तर फुफ्फुसामध्ये एकदम छोटे छोटे बारीक गोल 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 कंपार्टमेंट्स आहेत, म्हणजे कप्पे आहेत. आणि हे जे कप्पे आहेत त्याला काय म्हणायचं? अल्व्हिओलाई. रिच नेटवर्क ऑफ कॅपिलरीज प्रेझेंट अराउंड द इच अल्व्हिओलस. आता इथं अल्व्हिओलाई आणि इथं अल्व्हिओलस असे शब्द आलेत. नेमका काय दोन्ही फरक आहे? तर अल्व्हिओलस याचा अर्थ सिंग्युलर, एक असेल तर आपण अल्व्हिओलस म्हणतो आणि जर असंख्य असेल तर त्याला अल्व्हिओलाई म्हणायचं. मला वाटतं हे जे स्पष्टीकरण आपण बघतोय हे डायग्रामच्या आधारे बघितलं तर आपल्याला पक्क लक्षात येईल. पहा, आता सांगितल्याप्रमाणे हा जो विंड पाईप आहे ह्याचे दोन ब्रांचेस झाले. ह्या एका बाजूचं लंग, हे दुसऱ्या बाजूचं लंग आहे, फुफ्फुस आहे. या फुफ्फुसामध्ये आल्यानंतर परत त्याच्या ब्रांचेस होतात, त्याला आपण ब्रँक्युओल्स म्हणतो. आणि या ब्रँक्युओलच्या एंडला किंवा शेवटी छोटे छोटे गोल स्ट्रक्चर्स आहेत. आणि हे जे स्ट्रक्चर्स आहेत इथं खाली दाखवलेत मोठे करून, त्यालाच आपण काय म्हणतो? अल्व्हिओलाई. पहा, आता ह्या डायग्राम मध्ये बघितल्यानंतर तुम्हाला आणखीन क्लिअर लक्षात येईल की हा जो विंड पाईप आहे हा खाली आल्यानंतर हा फुफ्फुसामध्ये जातो आणि फुफ्फुसाच्या रिजन मध्ये ह्याचे परत ब्रँचेस होतात, फांद्या फुटतात झाडासारख्या, त्यालाच आपण काय म्हणतो? ब्रँक्युओल्स. आणि या ब्रँक्युओलच्या एंडला जे स्ट्रक्चर आहे त्याचं नाव अल्व्हिओलाई. खरं तर ही डायग्राम छोटी असल्यामुळे तेवढे डिटेल आपल्याला दिसत नाहीयेत, पण असं समजून घ्या की प्रत्येक एंडला छोटे छोटे गोल असे द्राक्षांसारखे स्ट्रक्चर आहेत, त्याचं नाव अल्व्हिओलाई. आपण जर खालच्या बाजूला पाहिलं या डायग्राम मध्ये तर तुमच्या लक्षात येईल. पहा, हे जे खाली दाखवलं स्ट्रक्चर आहे, द्राक्षाचं घड कसं असतं ना, तर द्राक्षाच्या घडासारखे दिसणारे स्ट्रक्चर म्हणजे छोटे छोटे अल्व्हिओलाई आहेत. हा खरं तर अल्व्हिओलाईचा बंच आहे. हा एक, दुसरा, तिसरा अशा अनेक बंच असतात. या डायग्रामचे या ठिकाणी दिसेल तुम्हाला की जे अल्व्हिओला आहेत, गोल गोल छोटे भाग आहेत, तर हे कट केलेला पोर्शन इथे दिसतोय. तर या खालच्या भागामध्ये या अल्व्हिओलाच्या बाजूला असं कॅपिलरीचं नेटवर्क आहे, म्हणजे पूर्णपणे जाळी आहे. ही कशासाठी आहे? तर मागं आपण जे चर्चा केली होती की फुफ्फुसामध्ये ज्या वेळेला हवा आतमध्ये येईल तर हवेतला ऑक्सिजन हा
रक्तामध्ये मिसळला जातो आणि रक्तातील कार्बन डायऑक्साईड जो आहे तो परत फुफ्फुसामध्ये येतो की ज्याद्वारे तो शरीरातून बाहेर टाकला जातो. खरं तर हे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची जी देवाणघेवाण होते ते ठिकाण म्हणजेच अल्व्हिओलाय. आणि इथं नेमकं हे कसं घडतंय तर अल्व्हिओलायचा पृष्ठभाग आणि बाजूला असणाऱ्या केशवाहिन्या ज्याला आपण कॅपिलरीज म्हणतो याचा पडदा अतिशय पातळ आहे, त्यामुळे हे गॅसेस एक्सचेंज आहे ते इथं शक्य आहे. आणखीन एक खालच्या बाजूला डायग्राम दिले पहा, ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम अँड अल्व्हिओलाय. आपल्या शरीरामध्ये असणारे जे अल्व्हिओला आहेत ते कशा पद्धतीने असतात. आता इथं जे आपण पाहिलं ना अल्व्हिओलाय स्ट्रक्चर, तर यातलं एक अल्व्हिओलाय छोटं एक द्राक्षासारखा दिसणारा भाग इथं दाखवला पहा. बघा नीट लक्ष घ्या. हा जो गोल पार्ट आहे हा अल्व्हिओलायचा पार्ट आहे आणि ह्याला एकदम पातळ असं छोटंसं लेअर आहे बाहेरच्या बाजूला, सिंगल सेलचा लेअर. आणि या अल्व्हिओला लागून हे जे दिसणारं स्ट्रक्चर आहे ते काय आहे तर ब्लड कॅपिलरी आहे. ठीक आहे. या ब्लड कॅपिलरी मधून ब्लड कंटिन्युअस फ्लो होत आहे. तर ही हवा अल्व्हिओला मध्ये येणारी श्वासाद्वारे घेतलेली त्यातला ऑक्सिजन हा या ब्लड मध्ये येतो. तर ब्लड मध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो या अल्व्हिओलाय म्हणजेच लंग्स मध्ये येतो आणि या पद्धतीने गॅसेस एक्सचेंजची प्रोसेस जी आहे ती कंटिन्युअस चालू राहते. डायग्राम काय काय मेन्शन केलेत पहा. इन अँड आउट एअर पॅसेज, या अल्व्हिओलाय मधला जे एअर असेल तो इन आणि आउट होण्यासाठीचा पॅसेज आहे. त्यानंतर इकडे काय दिलंय, ट्रान्सपोर्ट इन टू द कॅपिलरीज. आता सांगितल्याप्रमाणे ही जी दिसतीये ही रेड कलरची ट्यूब म्हणजेच कॅपिलरी आहे आणि याच्यामधून जाणाऱ्या ब्लड व्हेसल आहे पहा, आरबीसीज, रेड ब्लड कॉर्पस्कल्स. मला वाटतं हा कन्सेप्ट आपल्याला नक्कीच समजला असेल. पूर्ण रेस्पिरेटरी सिस्टीम जे आहे, नेझल कॅव्हिटी सुरुवातीला आपण पाहिली होती पहा, त्यानंतर फॅरिंग स्ट्रक्चर, त्याच्या खालच्या बाजूला असणार हे लॅरिंग स्ट्रक्चर, त्यानंतर इथं जो आहे तो ट्रकियाचा रिजन आणि इथून पुढं हे जे आहे ते ब्रॉन्काय आहे आणि या ब्रॉन्कायच्या ज्या ब्रँचेस आहेत त्याला आपण ब्रॉन्क्युअल्स म्हणतो. मला वाटतं आत्ताचा जो पॉईंट मी एक्सप्लेन करतोय हा तुम्हाला नक्की कळाला असेल. नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात, एक्सचेंज ऑफ गॅसेस इन लंग्स. मी आता जे तुम्हाला डायग्रामच्या मध्ये एक्सप्लेनेशन केलं होतं त्याच्यावर लक्षात आलं असेल की गॅसेस एक्सचेंज कसं होतं. आपण एक्झॅक्टली तरी पण एकदा बघूयात. गॅसेस एक्सचेंज ऑकर कंटिन्युअसली व्हाईल द ब्लड इज सर्क्युलेटिंग अराउंड द अल्व्हिओलाय. फुफ्फुसामध्ये आज जे असणारे अल्व्हिओलाय आहेत त्या वायुकोश असं मराठीमध्ये आपण म्हणतो. तर या अल्व्हिओलाय आणि त्याच्या बाजूला असणाऱ्या ब्लड कॅपिलरी यांच्यामध्ये ह्या गॅसेसचे एक्सचेंज होत असते. An iron containing protein, that is the hemoglobin, is present in RBCs of the blood. आता ही सगळी जी प्रोसेस चालतीये कुठली, ऑक्सिजन घेणं आणि प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवणं, तर हे कोणी घ्यायचं आणि कोणी ऑक्सिजन पोहोचवायचा असा आपल्याला प्रश्न पडला असेल. तर एक्झॅक्टली आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेला आपण ब्लड असं म्हणतोय तर त्या ब्लड मध्ये एक प्रोटीन आहे की ज्या प्रोटीनला आपण हिमोग्लोबिन असं नाव देतो. हे विसरू नका, अतिशय महत्वाची टर्म आहे हिमोग्लोबिन. ब्लड मध्ये हिमोग्लोबिन आहे आणि या हिमोग्लोबिनचं वैशिष्ट्य असं की जे आरबीसी मध्ये आहे. तर हे हिमोग्लोबिन ऑक्सिजन धरून ठेवू शकतं, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड पण धरून ठेवू शकतं आणि आता सांगितल्याप्रमाणे रक्तामधून फुफ्फुसाकडे किंवा फुफ्फुसामधून प्रत्येक सेल पर्यंत यांचं वहन करू शकतं. हिमोग्लोबिन ऍब्सॉर्ब द ऑक्सिजन फ्रॉम एअर विद इन द अल्व्हिओलाय. हे आत्ताच आपण एक्सप्लेन केलंय. हिमोग्लोबिनचं एक महत्वाचं काम काय तर अल्व्हिओलाय मध्ये हवेमध्ये असणारा जो ऑक्सिजन असेल ते धरून ठेवण्याचं किंवा घेण्याचं काम करतं. Simultaneously, CO2 and water vapors move from the blood into the alveoli. हे दुसरं फंक्शन आहे पहा. ऑक्सिजन फुफ्फुसाकडून सेलकडे घेऊन जाणं आणि सेलमध्ये तयार झालेली वॉटर व्हेपर आणि त्याचबरोबर CO2 जो आहे तो परत फुफ्फुसाकडे आणणं, बाहेर टाकण्यासाठी हे काम केलं जातं. Thus, oxygen is taken into the blood and CO2 and water vapors are removed from the blood and given out by the exhalation. टॉपिकच्या सुरुवातीलाच आपण बोललो की हवा आत घेणं म्हणजे त्यातला ऑक्सिजन घेणं आणि सेल मधला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं ही प्रोसेस जी आहे ती पूर्ण होते. या रेस्पिरेटरी सिस्टीम मधला आणखीन एक महत्वाचा पार्ट आपण पुढे विचारात घेतोय तो म्हणजे डायफ्रॅम. त्याचं नाव काय आहे डायफ्रॅम. आता हे डायफ्रॅम म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, त्याचं ठिकाण काय हे समजून घ्या. परत एकदा मी डायग्राम कडे जातो म्हणजे आपल्याला कळायला लक्षात येईल, पहा समजेल लगेच. रेस्पिरेटरी सिस्टीम इथं डायग्राम मध्ये लंग्स दाखवलेत पहा, फुफ्फुस उजवा आणि डावा. तर याच्या खालच्या बाजूला जो पार्ट दिसतोय लोअर रिजन मध्ये, तर या लोअर रिजन मध्ये असणारा जो पार्ट आहे तो म्हणजे डायफ्रॅम. पहा इथं मी जे दाखवतो ना स्ट्रक्चर, फ्लॅट स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय. खरं तर हे कर्व्ड पोर्शन आहे, हा डायफ्रॅम आहे. आणि हा जो डायफ्रॅम आहे हे आपलं छाती आणि पोट याच्यामध्ये असणारा एक पडद्यासारखा भाग आहे. त्याची हालचाल वर खाली होत असते आणि हे जे थोरॅसिक रिजन आहे, छातीचा जो भाग आहे त्यातला हवेचा दाब कमी अधिक केला जातो
आणि हा दाब कमी जास्त करून बाहेरची हवा फुफ्फुसात घेणं किंवा फुफ्फुसामध्ये आलेली हवा बाहेर सोडणं याची प्रक्रिया होते. लक्षात येत आहे? म्हणजे फुफ्फुस आकुंचन पावतात, प्रसरण पावतात, पण हे घडतं कोणामुळं? तर या डायफ्रॅमच्या वर खाली होणाऱ्या हालचालीमुळे. अ मस्क्युलर पार्टिशन इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ अ थोरॅसिक केज. थोरॅसिक केज याचा अर्थ छातीचा पिंजरा. आपल्याला माहित आहे की आपल्या छातीच्या भागामध्ये जे काही रिब्स असतात, एक डायग्राम खाली दिले पाहिजे, बघितलं तुमच्या लक्षात येईल. या डायग्राम मध्ये दाखवलंय की रेस्पिरेटरी ट्रॅक जो आहे किंवा थोरॅसिक केज आहे, छातीचा पिंजरा आहे, ह्या बरगड्या दिसतात आहे की नाही. मराठीमध्ये त्या रिब्सला आपण बरगड्या म्हणतो. आणि या बरगड्यांची हालचाल ज्याच्या आतमध्ये फुफ्फुस आहेत ही होत असते आणि त्याद्वारे हवा आत घेणं किंवा बाहेर घेणं सोडणं ही प्रक्रिया होते. सो मस्क्युलर पार्टिशन प्रेझेंट इन ॲट द बेस ऑफ थोरॅसिक केज. जो छातीचा पिंजरा आहे त्याच्या तळाशी हा मस्क्युलर पार्टिशन आहे. दिस पार्टिशन इज कॉल्ड एज द डायफ्रॅम. आणि या पार्टिशनलाच नाव काय आहे? डायफ्रॅम असं आहे. इट इज प्रेझेंट बिटवीन द थोरॅसिक कॅव्हिटी अँड ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. मी सुरुवातीला सांगितलं की छातीचा भाग आणि पोटाचा भाग याच्यामध्ये हा पडदा आहे. Simultaneously rising up of ribs and lowering the diaphragm cause the decrease in pressure on the lungs. या डायफ्रॅमच्या मार्फतच श्वसन प्रक्रिया घडत असते. एक्झॅक्टली काय घडतं? तर ज्या वेळेला हा जो डायफ्रॅम आहे, बघा मी आता माझ्या ऍक्शनकडे लक्ष देतो, हातवारांकडे तुमच्या लक्षात येईल. डायफ्रॅम मध्ये आहे छाती आणि पोटाच्या मध्ये. हा डायफ्रॅम जर वर गेला तर वरचा जो छातीचा भाग आहे, इंटरनल रिजन स्पेस, हा कमी होईल, म्हणजे प्रेशर वाढेल आणि साहजिकच हवा बाहेर टाकली जाईल. ज्यावेळेला हवा आत घ्यायची त्यावेळेला काय होईल? हा डायफ्रॅम वर गेलेला आहे तो खाली येईल आणि डायफ्रॅम खाली आल्यामुळं एरिया जी आहे ती वाढेल, प्रेशर कमी होईल. मग प्रेशर जर आत कमी असेल तर बाहेरची हवा साहजिकच आत येईल. म्हणजे या डायफ्रॅमच्या उंची कमी जास्त होण्यामुळं हा मेकॅनिझम चालू राहतो. सो ड्यू टू दिस एअर मूव्स इन टू द लंग्स थ्रू नोज. आता साहजिकच हवा आत येणं बाहेर जाण्याची प्रक्रिया ही नोज किंवा नाकामार्फत घडते. When the ribs return to their original position and the diaphragm rises up, the pressure on the lungs increases. मी आता सांगितल्याप्रमाणे नुसतंच डायफ्रॅम वर खाली असं होतो असं नाही, तर आपल्या ज्या फासळे आहेत, बरगडे आहेत, रिब्स आहेत, या रिब्स सुद्धा बाहेर आणि आत अशी हालचाल करतात आणि जो टोटल व्हॉल्यूम असेल, अंतर्गत जे स्पेस असेल, ही कमी जास्त केली जाते. सो ड्यू टू दिस एअर मूव्स आउट फ्रॉम इट थ्रू द नोज. म्हणजे ज्यावेळेला हा डायफ्रॅम वर जाईल आणि रिब्स आतमध्ये येतील त्यावेळेला काय होणार? प्रेशर आतलं वाढेल आणि हवा जी आहे ती बाहेर टाकली जाईल. कंटिन्युअस अपवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ अ डायफ्रॅम इज नेसेसरी टू ब्रिंग अबाउट द ब्रिदिंग. मी आता तुम्हाला सांगितलं की या डायफ्रॅमची मुवमेंट ही कंटिन्युअस चालू असणं आवश्यक आहे आणि जरी कंटिन्युअस चालू राहिली तरच आपली रेस्पिरेशनची प्रोसेस जी आहे ती होत राहते. त्यानंतर आपल्याला डायग्राम जे दिलेले आहेत, ब्रिदिंग मुवमेंट्स दाखवलेत पहा, इनहेलेशन आणि एक्झलेशन कसं चालतंय. ऑब्झर्व अँड डिस्कस, हे पहा आणि त्याच्यावरती चर्चा करा म्हणून सांगितलं. 2 डायग्राम आहेत, पहिली आणि दुसरी. दोन्हीत काय फरक आहे समजून घ्या. पहिल्या डायग्रामच्या इथं आपल्याला एक ॲरो दिसतोय, बाण दिसतोय. काय दाखवतोय हा ॲरो? तर इथं हवा आतमध्ये जाते आणि इथं हवा बाहेर आणली जाते किंवा बाहेर सोडली जाते. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं, पहा या डायग्रामचं नीट ऑब्झर्वेशन करा. फर्स्ट डायग्राम मध्ये आपल्याला काय दिसतंय आणि सेकंड डायग्राम मध्ये. तर इथं पहिल्या डायग्राम मध्ये हा डायफ्रॅम जो आहे हा तुलनेनं खाली आहे, ओके, आणि रिब्स जे आहेत त्या बाजूला गेलेत. त्यामुळं आतली स्पेस वाढली, प्रेशर कमी झालंय आणि त्यामुळं साहजिकच बाहेरची हवा जी आहे ती आतमध्ये येते. लक्षात येते? आतली व्हॉल्यूम जी आहे, पोकळी जी आहे ती वाढली, त्यामुळे हवा आत येते. आता दुसरी डायग्राम बघा. दुसऱ्या डायग्राम मध्ये काय झालं? हा डायफ्रॅम वर गेलाय, पूर्ण कर्व झालाय डोम शेप्ड, आणि हा कर्व झालाय, रिब्स आतमध्ये आलेले आहेत, आतली कॅव्हिटी काय झाली? कमी झाली आणि साहजिकच त्याचा परिणाम आतमध्ये जी घेतलेली हवा आहे ही या नाकावाटे बाहेर टाकली जात आहे. मला वाटतं हा कन्सेप्ट नक्की तुम्हाला कळाला असेल. हा इनहेलेशनचा मेकॅनिझम आहे, तर ही जी सेकंड डायग्राम आहे ती एक्झलेशनशी रिलेटेड आहे. ठीक आहे. Observe the movement in the region below the thoracic cage occurring during the breathing and discuss in the class. आता डायग्रामच्या आधारे मी तुम्हाला सांगितलंय की इनहेलेशन आणि एक्झलेशनची जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने पार पडते. मित्रांनो, आजच्या तासाला आपण रेस्पिरेटरी सिस्टीम बद्दल माहिती घेतली. परत एकदा सारांशाने बघूयात. रेस्पिरेटरी सिस्टीम, त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन आपण बघितलं. रेस्पिरेटरी सिस्टीमचे जे भाग आहेत त्यामध्ये नोज रिजन, त्यानंतर फॅरेंग्स, विंड पाईप, लंग्स,
त्यानंतर अल्व्हिओलायचा पार्ट ह्या डायग्रामच्या आधारे आपण समजून घेतलं आणि शेवटी एक्सचेंज ऑफ गॅसेस जे आहे लंग्समध्ये कशा पद्धतीने होतं त्याही विषयी माहिती घेतली. आणि जो डायफ्राम अतिशय महत्वाचा पार्ट की ज्याच्या मुवमेंटमुळे श्वास आत घेणं आणि बाहेर सोडण्याची प्रक्रिया होते. त्याचबरोबर इन्हेलेशन आणि एक्झलेशनशी रिलेटेड या ज्या डायग्राम दिलेल्या आहेत त्याच्या आधारे ही प्रोसेस आपण समजून घेतली. या टॉपिक मधील जो उर्वरित भाग आहे म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम हा आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा की जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.